ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वर्षावरील बैठकीनंतर आज पुन्हा शिवसेनेची बैठक। महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। जवळपास 180 जागांवर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत। 30 ते 40 जागांवर तोडगा बाकी, सूत्रांची माहिती। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये युती करण्यावर अखेर एकमत। काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं हे स्पष्टीकरण। अजित पवार यांचे राष्ट्रवादी BMC स्वबळावर लढणार की युतीमध्ये, याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता। दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची काल बैठक। सुप्रिया सुळे आज पक्षातील इच्छुकांसोबत संवाद साधणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरती सुप्रिया सुळे आज आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता। पुणे पिंपरी चिंचवडसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी। 3 दिवसांपासून अजित पवार पुण्यात ठाण मांडून। सकाळपासून अजित पवार यांच्याकडून बारामतीमधील हॉस्टेलमध्ये भेटीगाठी सुरू। जिल्हा परिषदेत आता भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युतीस हरकत नाही। पालिका निवडणुकीला शक्य होईल तिथे महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जा। बैठकीत शरद पवार यांच्या नेत्यांना सूचना। पुणे महानगरपालिका निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी, तर पठारेंचा मुलगा भाजपमधून आपल्या उमेदवाराविरोधात लढणार, हे कसं चालेल? कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना हा सवाल। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीच्या अधिकृत घोषणेची घाई नको, राज ठाकरे यांची भूमिका। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, जोगेश्वरी, दिंडोशीमधील जागेचा पेच कायम। एकीव गोष्टींवरती बोलत नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा टोला। ठाकरे बंधू यांचा मुंबईमध्ये जीव शक्य ते सगळे दोघं प्रयत्न करणार। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात। आजपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत। ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। आता तो विषय संपला। काही नेत्यांसोबत आता भेट होईल। नाराजीच्या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पूर्णविराम। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। आरोपींवर आज दोष निश्चिती होण्याची दाट शक्यता। महाराष्ट्रात निवडणूक पारदर्शक पद्धतीने घेतली नाही। भारतात लोकशाहीवर हल्ला। जर्मनीमधील बर्लिनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हा आरोप। केंद्राच्या योजनांमधून महाराष्ट्राला 146 लाख कोटी। महाराष्ट्रात केंद्राच्या सहकार्यानं अनेक विकास कामं राबवल्याचं स्पष्ट। केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची। NIA प्रमुख सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक होण्याची शक्यता। NIAच्या प्रमुख पदावरून दाते कार्यमुक्त। मुंडवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीच्या अडचणीत आणखी वाढ। अमेडिया कंपनीकडील इरादापत्र उद्योग संचालनालयाकडून रद्द। चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणामध्ये डॉक्टर कृष्णा उर्फे रामकृष्ण सुंचू याला सोलापुरातून अटक। कृष्णा गरजू लोकांना हेरून किडनी विकण्यासाठी कंबोडियाला न्यायचा। सोलापूरच्या घोटीगावच्या जिल्हा परिषद शाळेला 2 महिन्यांपासून शिक्षकच नाही। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। पालक आंदोलनाच्या पवित्र्यात। पंजाबचे माजी पोलीस महानिरीक्षक अमरसिंग चहल यांनी स्वतःवर गोळी झाडली। 12 पानांची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती। प्रकरण कोट्यवधींच्या सायबर फसवणुकीशी संबंधित असल्याची चर्चा। मुंबईमधील हवेच्या प्रदूषणावरून उच्च न्यायालयाचं पालिका आयुक्तांना समन्स। उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश। मुंबईमधील ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्टाकडून सुमोटो याचिका दाखल। उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची लाट। ख्रिसमसनंतर किमान तापमानात हलकी वाढ होणार। नव्या वर्षाच्या स्वागताला पारा चढा राहण्याची शक्यता। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।